म्हणून सांगितलं नाही वेळेवर तुम्ही असं तिकीट नाकारता? हा, ही कोणती पद्धत आहे सांगा ना साहेब. तुम्ही तुमचा विचार करता, पक्षाचा विचार करता, आमचा विचार कोण करणार सांगा? कशा पक्षाचे नेते नाही विचार करणार तर कोण करणार साहेब आमच्यासाठी विचार? मला सांगा, आज आम्ही एसटी प्रभागातल्या मागास वर्गातनं एकमेव बहुजनाचा झेंडा घेऊन फिरणारा माणूस आहे भाजपच्या नावानं. नक्कीच या ठिकाणी उमेदवारी न मिळाल्यामुळे पती पत्नी असे या ठिकाणी नाराज आदेश येतील मुख्यमंत्र्यांचे, उपमुख्यमंत्र्यांचे, त्यानुसार आपल्याला ज्यांना ज्यांना सांगेल त्यांनी ते फॉर्म विड्रॉ करायचे. युती तुटलेली नाही. आता पूर्ण 165 उमेदवार सगळ्या जवळजवळ 100 उमेदवारांना ऑलरेडी दिलेले आहेत. त्याच्यात मग सक्षमता कोण आहे? मग ती कदाचित असं होईल की एखादा आमचा सक्षम जास्त चांगला असेल, एखादा तिकडचा कमजोर असेल, तर मग ॲडजस्टमेंट करून मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री आणि उदय सामंत हे निर्णय घेतील. युती तुटलेली नाही. सामंजस्यपणे वेळ कमी असल्यामुळे त्याच्यातून मार्ग काढण्यासाठी हा पर्याय केलेला एक मिनिट, कोणीही कार्यकर्ते संभ्रमात नाहीत. त्यांचा गैरसमज असेल त्याच्यातून तेच बोलले असतील. परंतु निश्चितपणे मी आता ते महानगरचे प्रमुख आहेत, नाना भानगिरे बोलले, त्यांना पूर्ण हे नाही. मी आता नेता म्हणून बोलतोय. मला मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी मला पाठवलंय. 5 दिवस मी इथे आहे. त्यामुळे हिंदू मतदार संघ, हिंदू लोक अशा लोकांना हे करताय का? अशा लोकांना हे करताय नाही. तुम्हाला पण माहिती ना, यांनी किती कामं केली. तुम्ही कधी नाव ओळखून आहे का? तुम्ही ओळखता का नाही? लता दलाल या आता नाराज उमेदवारांची समजूत घालतायत. आम्ही सुद्धा कोर्टाचे खटले आमच्यावर चालले. आम्ही गुन्हे दाखल झाले आणि काल आलेल्यांना काही लोकांनी पैसे घेऊन तिकिटासाठी हट्ट धरून तिकीट दिलं. त्याचा मी निषेध करते आणि मी अपक्ष फॉर्म भरलेला आहे आणि तो ठेवणार. पण ताई, तुम्ही इथं कार्यालयात आलात तर मग तू अपक्ष अर्ज भरल्यानंतर आलात म्हणजे इथल्या दोन दृश्य, एकीकडे छत्रपती संभाजीनगर मध्ये भाजपमधली नाराजी, दुसरीकडे अमरावतीत शिंदेच्या शिवसेनेतले सुद्धा काही पदाधिकारी नाराज आहेत. नाराजी मोठ्या प्रमाणावर उफाळून आलेली आहे. ही दृश्य आपण पाहतोय अमरावतीमध्ये सुद्धा शिवसेना आणि भाजपची युती तुटली आहे. मात्र शिंदेच्या शिवसेनेतले काही नाराजी आता समोर येते. कार्यकर्त्यांना कशाला आम्ही कामं केलेली आहेत. वॉर्डाचा काय विकास केला सगळ्या शहराला माहिती आहे, सगळ्या भागाला माहिती. यांनी पण भरलेला आहे फॉर्म, त्यांनाही नाकारला. अखेरपर्यंत ठेवलं की तुम्हाला देऊ. मग हा अन्याय का केला जातो असं तुम्हाला वाटतं? हा अन्याय. काही लोकांकडे जास्त इन्कमिंग होती ना, म्हणून यापुढे सगळं इलेक्शन हे पैशाच्या जोरावर चालू आहे. भारतीय जनता पार्टीच्या कामाला मला 41 वर्ष झाले. भारतीय जनता पार्टीच्या कामाला मला 41 वर्ष झाले. दरवेळेला प्रत्येक पार्टीच्या प्रोसिजर प्रमाणे फॉर्म भरला. कालपर्यंत मला सांगितलं की तिकीट फायनल होईल, यांना नाही देणार, त्यांना नाही देणार. जे तिकीट मागत नव्हते, जे निवडणुकीच्या सगळ्या याच्यामध्ये प्रोसेसमध्ये अधिकारी म्हणून फिरत होते, त्यांनी तिकीट घेतलं. भारतीय जनता पार्टीचं 41 वर्षापासून मी काम करतो. 84 पासून 95 ला निवडणूक लढवली होती. 30 वर्षापासून रिझर्वेशन होतं.
मला तिकीट मिळालं नाही. यावेळेला फॉर्म भरला, सगळ्या नेत्यांनी सांगितलं तुम्हाला तिकीट देऊ, आणि काल जो निवडणुकीच्या प्रोसिजर मध्ये होता त्याला आम्हाला अंधारात ठेवून त्याला तिकीट दिलं. जो प्रोसिजर प्रमुख आहे हे भारतीय जनता पार्टीकडून अपेक्षितच नाहीये. आमच्या प्रभागात महिलांमध्ये ओबीसी महिला घुसडली सर्वसाधारण मध्ये, आणि शांत बस.